तर पहा स्टँडर्ड 6 6वीचा आपला जो चॅप्टर चालू आहे तो आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याचा आपल्याला लेक्चर 2 चालू आहे आपलं. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे की मेनी व्हरायटीज ऑफ रोज प्लांट्स फाउंड इन विच स्टेट ऑफ इंडिया. आता रोज गुलाबाचं फूल हे गुलाबी रंगाचं असतं, पिवळ्या रंगाचं असतं, पांढऱ्या रंगाचं असतं आणि वेगवेगळे रंग आहेत. मग आता रोज प्लांटच्या जास्तीत जास्त व्हरायटीज भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आपल्याला दिसून येतील? तर तो राज्य आहे जम्मू अँड काश्मीर. त्यानंतर विच ग्रेन्स आर ऑल्सो सीड्स ऑफ रिस्पेक्टिव्ह प्लांट्स. पहा बरेच धान्य आहेत की जे स्वतः बी आहेत. पहा मग असं यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. मग त्यामध्ये आहे व्हीट, गहू असेल, राईस तांदूळ असेल, ज्वार माहिती तुम्हाला ज्वारी, कॉर्न मका असेल आणि बाजरा. सो व्हीट, राईस, ज्वार, कॉर्न अँड बाजरा हे सर्वच्या सर्व जे ग्रेन्स आहेत ते स्वतः त्या प्लांटचे काय आहेत? सीड्स म्हणजे बिया आहेत. विच लेग्युम्स आर ऑल्सो सीड्स. आता लेग्युम्स म्हणजे काय? शेंगा. मग कोणत्या शेंगा स्वतः बी म्हणून कार्य करते किंवा अशा कोणत्या वनस्पती ज्यांना शेंगा असतात आणि त्या शेंगा स्वतः बी म्हणून कार्य करतात? तर त्यामध्ये आहे चिकपीज. तर चिकपीज म्हणजे चणे किंवा हरभरे म्हणतो आपण त्याला. पीज वाटाणा असेल. त्यानंतर मस्टर्ड म्हणजे मोहरी आणि ग्राउंडनट्स म्हणजे भुईमुगाची शेंग. तर हे असे लेग्युम्स आहेत की जे स्वतः सीड्स म्हणून कार्य करतात. कोणते कोणते एक्झाम्पल आहेत? चिकपीज, पीज, मस्टर्ड आणि ग्राउंडनट. त्यानंतर आहे डिफाईन डायकॉटिलिडॉन सीड्स. आता काही शेंगा अशा असतात की बिया, काही बिया अशा आहेत की ज्यांची दोन समान भागामध्ये इक्वल पार्ट्समध्ये विभागणी होऊ शकते. पहा तर त्यांना आपण डायकॉटिलिडॉन सीड्स म्हणतो. मग त्याला कसं लिहिता येईल आपल्याला? सीड्स विच पोजेस टू इक्वल इंडिपेंडेंट पार्ट्स आर कॉल्ड ॲज डायकॉटिलिडॉन सीड्स. मग ज्या बिया ज्यांचा आपण दोन इक्वल समान भागामध्ये विभागणी करू शकतो तर त्यांना म्हणायचं डायकॉटिलिडॉन सीड्स. पाचवा प्रश्न आहे डिफाईन मोनोकॉटिलिडॉन सीड्स. आणि त्याचं उत्तर आहे सीड्स दॅट हॅव वन इंडिपेंडेंट पार्ट आर कॉल्ड ॲज मोनोकॉटिलिडॉन सीड्स. मग आता ज्या बियांचं एकच इंडिव्हिज्युअल पार्ट असतो है ना, एकच इंडिपेंडेंट पार्ट आहे, त्यांची दोन भागामध्ये आपण काय करू शकत नाही? विभागणी करू शकत नाही. तर त्यांना काय म्हणायचं? मोनोकॉटिलिडॉन सीड्स. ओके. त्यानंतर तुम्ही वनस्पतीचं पान पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लहान लहान रेषा दिसतात पहा, ज्यांना आपण शिरा म्हणतो. त्याच्यातून वनस्पतींच्या जे लागणारे खनिजे आहेत, पाणी आहे है ना, किंवा फूड असेल त्याचं वहन होत असतं. तर ते आहे त्या अरेंजमेंटला म्हणायचं व्हेनेशन. काय म्हणायचं? व्हेनेशन. तर पुढचा प्रश्न आहे तुमचा डिफाईन व्हेनेशन. तर लक्षात घ्या अरेंजमेंट ऑफ व्हेन्स इनसाइड द लॅमिना ऑफ लीफ इज कॉल्ड ॲज व्हेनेशन. म्हणजे ज्या व्हेन्स असतात तर यांची अरेंजमेंट कशी आहे पानाच्या आतमध्ये है ना. लॅमिना म्हणजे काय? पानाचा जो पसरट भाग असतो त्याला आपण लॅमिना म्हणतो. आणि त्या लॅमिनाच्या आतमध्ये ज्या तुम्हाला शिरा दिसतात तर त्या व्हेन्सच्या अरेंजमेंटला काय म्हणायचं? व्हेनेशन. मग हे व्हेनेशन किती प्रकारचं आहे? तर तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. यामध्ये तुम्हाला एक जाळीदार दिसेल आणि एक समांतर दिसेल. बरोबर आहे का? मग हे जे व्हेन्स आहेत तर या दोन टाईपचे असतात. बरोबर. तर यामध्ये पहिला टाईप आहे रेटिक्युलेट व्हेनेशन आणि दुसरा आहे पॅरलल व्हेनेशन. हे पहिलं जे पान दिसतं तुम्हाला पिंपळाचं तर त्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. आणि दुसरं पान जे दिसतं तुम्हाला तर केळीसारखं पान म्हणा तर गवतासारखं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्हेन्स आहेत त्या एकमेकांना समांतर दिसतील त्याला म्हणायचं पॅरलल व्हेनेशन. काय म्हणायचं? पॅरलल व्हेनेशन.
मग आता रेटिक्युलेट टाईप लीफ व्हेनेशन फाउंड इन विच प्लांट्स. पुढचा प्रश्न आहे की जे रेटिक्युलेट प्रकारचं लीफ व्हेनेशन आहे ते कोणकोणत्या प्लांट्समध्ये आहेत. तर यामध्ये तुम्हाला पिक्चर सहित दाखवलेलं आहे पहा. पहिला आहे हिबिस्कस, बरोबर. सो हिबिस्कस असेल जास्वंद. त्यानंतर मँगोचं पहा तुम्ही, है ना, यामध्ये सुद्धा रेटिक्युलेट व्हेनेशन आहे, आंबा. नंतर पीपल, आता सांगितलं जे पिंपळाचं आहे. होली बेसिल म्हणजे जी तुळस आहे, आणि पपाया, बरोबर, जे पपईचं झाड असतं. तर या सर्वांच्या वनस्पतींच्या पानामध्ये आपल्याला रेटिक्युलेट व्हेनेशन दिसून येईल. त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न की पॅरलल टाईप ऑफ लीफ व्हेनेशन फाउंड इन विच प्लांट्स. पॅरलल व्हेनेशन म्हणजे समांतर शिराविन्यास हे कोणकोणत्या प्लांट्समध्ये आहे. तर आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की जे पहिलं एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, बनाना दिलेलं आहे ना, केळीचं झाड. ग्रास आहे, गवत, व्हीट गहू, राईस तांदूळ, आणि मेज मका. तर हे असे काही प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला पॅरलल टाईप व्हेनेशन दिसून येईल. सो अशा पद्धतीनं आपण डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे एकूण 9 प्रश्न आज अभ्यासले.